नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपलं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तुम्हाला माहिती दर रविवारी आपण ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून दर रविवारी सेशन घेत असतो, ज्यामध्ये एखादा टॉपिक घ्यायचा आणि त्याला झिरो पासून हिरो पर्यंत कंप्लीट करायचा, असा आपला हा उपक्रम असतो. दर रविवारी आपण असे सेशन जे आहेत ते कंडक्ट करत असतो. आपल्याकडे काही मंडळी आज YouTube वरून देखील जॉईन झाली आहे आणि काही मंडळी आपल्याकडे आपल्या ॲपवरून म्हणजेच ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या ॲपवरून जॉईन झालेली आहे, ज्याची लिंक तुम्हाला युट्यूबवरच्या मंडळींना डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तुम्ही तिथून डाउनलोड करून डायरेक्ट लाईव्ह क्लास जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. आलं लक्षात? चलो. तर आजचा जो टॉपिक आहे तो एकदम तडकता फडकता म्हणजे स्विंग ट्रेडिंग. खूप लोकांना स्विंग ट्रेडिंग शिकण्याची खूप इच्छा आहे. ओके. पण प्रश्न पडतो की सर, स्विंग ट्रेडिंग करायची तरी कशी? आणि स्विंग ट्रेडिंगचे काही फॉर्मॅट ठरलेले आहेत की बाबा स्विंग ट्रेडिंग जी आहे ती अशीच करावी, तशीच करावी, अशीच करावी. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन आयडिया घेऊन आलोय की बाबा स्विंग ट्रेडिंग कशी करावी आणि स्विंग ट्रेडिंगचं बेसिक पासून आपण जे आहे ऍडव्हान्स पर्यंत शिकणार आहोत. त्याच्यासोबतच मी तुम्हाला स्ट्रॅटेजी म्हणा, सेटअप म्हणा, काय जे म्हणायचे ते म्हणा, पण तुम्हाला मी अशा दोन सेटअप किंवा स्ट्रॅटेजी देणार आहे ज्याच्यावर तुम्ही चांगलं काम करून जे स्टॉक आहे ते निवडू शकता आणि निवडलेल्या स्टॉकमध्ये एंट्री, एक्झिट आणि स्टॉप लॉस या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लावू शकता. ओके. त्याच्यामुळे शेवटपर्यंत सेशन बघायचं आहे. सेशन मोठं होईल. पेन पेपर घेऊन बसायचं आहे आणि काही अडचण असेल ना तर डायरेक्ट कमेंट सेक्शन मध्ये टाकायची. ओके. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्या नंबरवर पण तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. युट्यूब वाली मंडळी, काही अडचण नाही. माझा पर्सनल नंबर आहे, तो कोण्या ऑफिस मधल्या कोण्या एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा किंवा जे एम्प्लॉय आहे त्याचा नंबर नाही, तो माझा पर्सनलच नंबर आहे. इव्हन तुम्ही कॉल पण करू शकता मला. राईट. चलो. तर चालू करूया स्विंग ट्रेडिंग. आता आपल्या सर्वांना माहिती की बाबा स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. तर जेव्हा मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो किंवा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असतो. ओके. मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो किंवा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड म्हणजे काय, जेव्हा मार्केटमध्ये प्राइस जो असतो चढत असतो किंवा प्राइस जो आहे तो उतरत असतो. ओके. म्हणजे अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड. आपल्याकडे दोनच ट्रेंड आहेत. तिसरा ट्रेंड आहे का आपल्याकडे? नाही. मार्केट एकतर चढू शकतं किंवा पडू शकतं. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये कुठला दुसरा ट्रेंड असू शकतो का? नाही. ट्रेंड असू शकत नाही. मार्केट साइडवेज होऊ शकतं पण ट्रेंड असू शकत नाही. राईट. ओके. तर बघा, आता लक्ष द्या. स्विंग म्हणजे काय, पहिले आपण ते बघूया. स्विंग म्हणजे काय, तर आपल्याला माहिती की बाबा जेव्हा अप ट्रेंड मध्ये असे युटर्न जे आहे ते बनत असतात, जेव्हा अप ट्रेंड मध्ये किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याकडे युटर्न बनत असतात. युटर्न म्हणजे काय, तुम्ही बघा मार्केटमध्ये प्राइस इथे काय होऊ लागला, डाऊन साइड येऊ लागला आणि त्याच्यानंतर लगेचच मार्केटचा प्राइस जो आहे तो शिफ्ट, म्हणजे मार्केटच्या प्राइसची डायरेक्शन जी आहे ती शिफ्ट झाली, जी अप ट्रेंडला आली. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा प्राइस काय होऊ लागला, पडू लागला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय झालं, प्राइस चढताना आपल्याला दिसलं. म्हणजे काय, इथे स्विंग क्रिएट झाला. स्विंग म्हणजे काय, जिथे युटर्न, म्हणजे आपण जसं नाही का एखाद्या रस्त्यावर जात असतो, जेव्हा आपल्याला डायरेक्शन चेंज करायची असते तेव्हा आपण युटर्न घेतो आणि दुसऱ्या रस्त्यानं आपण काय करतो, आपल्याला जायचं त्या दिशेला काय करतो, प्रस्थान करतो, निघतो तिथून. बरोबर. त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला युटर्न्स जे आहेत ते दिसत असतात. काय दिसत असतात? युटर्न्स दिसत असतात. त्याच युटर्नला आपण काय म्हणतो, स्विंग म्हणतो. ओके. आणि ह्या स्विंगवर जी ट्रेडिंग केल्या जाते त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंगसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पाहिजे असतं मोमेंटम. काय पाहिजे असतं? मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय हो? मोमेंटम म्हणजे प्राइस झपाट्याने एकतर चढला पाहिजे किंवा एकतर आपला स्टॉप लॉस हिट करून आपल्याला बाजूला तरी त्यानं केलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपला पैसा जास्त काळासाठी गुंतून राहतो का? नाही. ह्याच्यामध्ये आपला पैसा जास्त काळासाठी गुंतून राहत नाही. ओके. बघा, साहजिकपणे आपण जी स्विंग ट्रेडिंग करतो, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, की समजा बाबा डे 1 आहे, मी काय केला, आज तो स्टॉक काय केला, बाय केला. आज तो काय केला, स्टॉक बाय केला. बाय म्हणजे काय, खरेदी केला. ओके. खरेदी केला मी आज स्टॉक. ओके. आणि त्याच्यानंतर पुढील मॅक्सिमम 15 दिवसापर्यंत, पुढील मॅक्सिमम 15 दिवस, मॅक्सिमम, ओके, मॅक्सिमम 15 डेज पर्यंत मी काय केलं, त्याला होल्ड केलं आणि त्याला मी काय केलं, 15व्या दिवशी सेल केलं. मी 15 दिवस किंवा त्याच्या आधी कधीही त्याला सेल करू शकतो. मी डे नंबर 2 ला, डे 3, डे 4, डे 5, डे 6 मला जेव्हा वाटलं मी तेव्हा त्याला सेल करू शकतो. ओके. पण मॅक्सिमम मी त्याला किती दिवस होल्ड करणार आहे? 15 दिवस होल्ड करणार आहे. तुमच्या मनात प्रश्न पडेल, सर मग 15 दिवसच का? कारण इथे मनी रोटेशन, ओके, मनी रोटेशन जे आहे ते चाललं पाहिजे. ओके. बघा, स्विंग ट्रेडिंगला मला काय म्हणतो माहिती का, स्विंग ट्रेडिंगला मी म्हणतो स्टॉक मार्केट मधली व्याज व्यवहार. स्विंग ट्रेडिंगला मी काय म्हणतो,
स्टॉक मार्केटमधली व्याज व्यवहारी. व्याज व्यवहारी जेव्हा आपण करतो तेव्हा आपला पैसा काय असतो, फिरता असतो. आपला पैसा काय असतो, फिरता असतो. असं नाही की एखाद्या माणसाकडे दिला आणि बस वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आपण त्याला मागितलंच नाही, असं असतं का? नाही. आपण मनी रोटेशन म्हणजे काय, आज जर त्याला 1,000 रुपये दिले तर त्याला आठवड्यातनं, महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं आपल्याला त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात. ठराविक टायमात त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात. कारण काय, कारण त्याच्याकडून पैसा आला, तोच पैसा आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये फिरवायचा असतो. म्हणजे मनी रोटेशन तिथं काय झालं पाहिजे, आपलं ऍक्टिव्हली असलं पाहिजे. त्याच्यामुळे इथं आपला जो टाइम पिरियड असतो तो कितीचा असतो, 15 दिवसाचा. मॅक्सिमम 15 दिवसाचा तिथे आपला टाइम पिरियड जो असतो, टाइम पिरियड जो आहे तो 15 दिवसाचा असतो आपला. ओके. पण लक्षात घ्या, हे काय एकदम ट्रेडिशनल वे, हे काय एकदम ट्रेडिशनल वे. ओके. ट्रेडिशनल म्हणजे काय, आतापर्यंत सर्व मंडळी याच पद्धतीनं स्विंग ट्रेडिंग करत आलेली आहे. आज मी तुम्हाला दाखवतो की बॉस, मार्केटमध्ये जर आपण अजून एक नवीन पद्धतीनं विचार केला तर स्विंग ट्रेडिंगला अजून एका दृष्टिकोनातून आपण बघू शकतो. कसं बघू शकतो, आपल्याला माहिती आठवडा कधी चालू होतो, आठवडा चालू होतो मंडे म्हणजे सोमवारी चालू होतो. आणि मार्केट संपतं कधी, मार्केटचं शेवटचं ट्रेडिंग सेशन कधी असतं, फ्रायडेला असतं. फ्रायडे म्हणजेच कधी, शुक्रवारी असतं. जर मी मंडेला, प्रत्येक आठवड्याच्या मंडेला एखादा स्टॉक बाय केला आणि प्रत्येक आठवड्याच्या, त्याच आठवड्याच्या फ्रायडेला म्हणजे शेवटच्या ट्रेडिंग डे ला मी काय केला, तो स्टॉक सेल केला, तर माझा इथं टेन्युअर किती व्हायला, इथं टाइम किती व्हायलाय, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. म्हणजे काय, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. शुक्रवार म्हणजे किती, टोटल किती दिवस व्हायले ते, 5 डेज. किती व्हायले ते, 5 डेज व्हायलेत. म्हणजे 5 दिवसाच्या आत मी स्टॉक खरेदी करतोय आणि विक्री पण करतोय. ओके. अशा पद्धतीने जर आपण गेलो मार्केटमध्ये की बाबा 5 दिवसात, म्हणजे मंडेला दर महिन्याच्या, सॉरी, दर आठवड्याच्या सोमवारी तो स्टॉक खरेदी करायचा आणि त्याच आठवड्याच्या शुक्रवारी तो स्टॉक विकायचा. तो स्टॉक काय करायचा, विकायचा. असं जर आपण केलं तर आपल्याला एक अंदाज आहे की बाबा आठवड्यात किती दिवस असतात, 7 दिवस असतात. शुक्रवार, शनिवार मार्केट बंद असतं. आणि आपल्याला महिन्यात किती दिवस असतात, जर ढोबळ मानानं 30 दिवस पकडून चालले तर एक आठवडे जर आपण बघायला गेलं तर 4 आठवडे आपल्याला भेटतात, सहज भेटतात. ओके. 4 आठवडे भेटतात. म्हणजे एक आठवड्यात जर मी समजा एक ट्रेड घेतोय, एक आठवड्यात मी एक ट्रेड घेतोय आणि नंतर त्याच आठवड्याच्या शेवटी मी तो ट्रेड एक्झिट करतोय, म्हणजे त्याला सेल करतोय, तो स्टॉक विकून टाकतोय. ओके. तसे जर मी समजा एका महिन्यामध्ये, किती आठवडे आहेत माझ्याकडे, 4 आठवडे, मग मी महिन्याभरात किती ट्रेड घेऊ शकतो, 4 ट्रेड घेऊ शकतो, 4 ट्रेड घेऊ शकतो. ओके. आता लक्ष द्या, आता 4 ट्रेड घेतोय सर मी. ओके. आता मग सर, पण 5 दिवसाचा ठीक आहे, तुम्ही टाइम सांगितला मला 5 दिवस, मॅक्सिमम किती दिवस होल्ड करायचे, 5 दिवस होल्ड करायचे. त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉसचा काही विषय का, ते पण सांगतो मी तुम्हाला. पहिले मी काय केला, टाइम सांगितला तुम्हाला की बॉस, आपल्याला ह्याच दिवशी घ्यायचं आणि ह्याच दिवशी विकायचे. ओके. जे शनिवार रविवारचा टाइम तुमच्याकडे आहे, त्या दिवशी, रविवारी तर सर्वांना सुट्टी असते, काही काही जणांना शनिवारी पण सुट्टी असते. ह्या शनिवार रविवारीच तुम्हाला काय करायचं आहे मंडळी, तुम्हाला स्टॉक जो आहे तो निवडून ठेवायचा, जो तुम्हाला मंडे साठी खरेदी करायचा आहे, जो तुम्हाला मंडे साठी खरेदी करायचा आहे. मग प्रश्न पडतो की सर, आम्ही तो स्टॉक निवडायचा कसा, आम्ही त्याच्यामध्ये कुठले कुठले पॅरामीटर बघायचे, सगळं सांगतो, सगळं सांगतो. लक्षात घ्या, हा जो पर्याय मी तुमच्या जवळ ठेवलेला आहे की 5 दिवस, मंडेला घ्या, शुक्रवारी विका, हे पण तुम्ही करू शकता. किंवा जो ट्रेडिशनल वे आहे, डे 1 ला घ्या आणि डे 15 ला विका. तुम्ही आज घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, डझंट मॅटर. तुम्हाला मॅक्सिमम त्या स्टॉकला किती दिवस होल्ड करायचे, 15 दिवसापर्यंत होल्ड करायचं आहे. आलं लक्षात. कारण काय, मनी रोटेशन. आता मला सांगा, तुमच्याकडे 2 केस आहेत, तुमच्याकडे 2 केस आहेत. प्रत्येकानं कमेंट सेक्शन मध्ये उत्तर जे आहे मला टाकलं पाहिजे. ओके. मी कमेंट सेक्शन वाचतोय सर्वांच्या. तुमच्याकडे ए केस आहे, तुमच्याकडे एक बी केस आहे. ए केस मध्ये तुमच्याकडे स्टॉकला मॅक्सिमम किती दिवस होल्ड करायचे, 15 डेज होल्ड करायचे. आणि बी केस मध्ये तुम्हाला स्टॉकला किती दिवस होल्ड करायचे, 5 डेज होल्ड करायचे. तुम्ही मला सांगा, मनी रोटेशन कोण्या केसमध्ये फास्ट होईल, मनी रोटेशन कोण्या केसमध्ये फास्ट होईल, पटकन उत्तरं मला चॅट बॉक्स मध्ये आली पाहिजेत मंडळी. ओके. ए केसमध्ये मनी रोटेशन फास्ट होईल की बी केसमध्ये मनी रोटेशन फास्ट होईल. ओके. पटापट उत्तरं द्या, मी चॅट बॉक्स मध्ये उत्तरं वाचत आहे. ओके. चलो, पटापट उत्तरं द्या. ए केसमध्ये मनी रोटेशन फास्ट होईल की बी केसमध्ये मनी रोटेशन फास्ट होईल. ओके. नितीन सर म्हणतायत बी, हिम्मत सर म्हणतायत बी. ओके. त्याच्यानंतर नितीन सर बी, मुंजा सर ए, सचिन सर ए, समीर सर बी. ओके. चलो, म्हणजे बेसिकली इथं काय व्हायला, मला मिक्स आन्सर येत आहे. इथे मला काय येत आहे, मिक्स आन्सर येत आहे. ओके. दिलीप सर म्हणतायत बी, दिलीप मिरकर सर, अजय सर बी, वेदांत सर बी. ओके ओके ओके.
बेसिकली बघायला गेलं तर बी ला सध्या मेजॉरिटी वोट भेटत आहे. आपण मग कन्सिडर करायला पाहिजे बी, हे तुम्ही उत्तर दिलेलं आहे. आता बघा लक्ष द्या, मनी रोटेशन म्हणजे काय? आज घेऊन उद्याच्याला तेच स्टॉक जो आहे तो मी विकला. ओके, म्हणजे डे 1 ला मी घेतला, डे 2, डे 3, डे 4 ला मी त्याला विकलं, म्हणजे 4-5 दिवसाच्या अंतराने विकलं आणि तेच पैसा मी काय केला, नेक्स्ट स्टॉक मध्ये टाकला. त्याला पुन्हा त्याच्यामध्ये छोटा मोठा प्रॉफिट झाला, त्याच्यामध्ये त्याला विकलं. त्याच्यानंतर अजून स्टॉक घेतला त्याच पैशाने आणि अशा पद्धतीनं मी काय केलं, एक चेन जो आहे ती क्रिएट करत गेलो. एक चेन जी आहे ती मी क्रिएट करत गेलो. ह्यालाच आपल्याला काय म्हणायचं, मनी रोटेशन म्हणायचं. मनी रोटेशन म्हणजे काय? कमी कालावधीमध्ये मार्केटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल, ट्रेड घेऊन त्या ट्रेडमध्ये आपल्याला चांगला पर्सेंटेज ऍज अ प्रॉफिट, चांगलं पर्सेंटेज ऍज अ प्रॉफिट काढता आलं तर आपलं मनी रोटेशन काय होईल, तिथे फास्ट होईल. मनी रोटेशन फास्ट होईल. मग मनी रोटेशन जर मला फास्ट करायचं तर मला टेन्युअर काय पाहिजे, कमी पाहिजे. टेन्युअर म्हणजे काय, टाइम जो आहे तो मला कमी पाहिजे. मग ए केसमध्ये 15 दिवसाचा आहे, बी केसमध्ये 5 दिवसाचा आहे. तर माझ्यासाठी मनी रोटेशन फास्ट कुठं होईल, 5व्या दिवशी, ज्या म्हणजे मंडेला घ्या आणि फ्रायडेला विका, ह्या केसमध्ये म्हणजे 5 डेज ज्यामध्ये टेन्युअर आहे त्या टेन्युअर मध्ये मंडळी मला काय होईल, जास्तीत जास्त मनी रोटेशन होताना दिसेल. आलं लक्षात? राईट. आता लक्ष द्या, जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याला काय बघायचं असतं, तेव्हा आपल्याला टेक्निकल अनालिसिस करायचं असतं. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? टेक्निकल अनालिसिस म्हणजे आपल्याला चार्टचं अनालिसिस करायचं असतं. चार्ट अनालिसिस करायचं असतं. ओके, आता चार्ट मध्ये पण खूप गोष्टी आहेत. ओके, पण मी तुम्हाला एकदम स्पेसिफाय करून देणार आहे. मंडळी लक्षात घ्या, हा जो आपलं सेशन आहे, हे आपलं जे सेशन आहे हे स्विंग ट्रेडिंग वरचं तिसरं सेशन आहे. राईट. ह्या आधी पण स्विंग ट्रेडिंग वरचे सेशन झालेले आहेत. जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही युट्यूब चॅनलवर जा आपल्या, ह्याच्यावर तुम्हाला खूप सारी जवळपास 33 व्हिडिओ आतापर्यंत आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही जा, ह्या 33 व्हिडिओज पैकी बघा, 5 महिन्यापूर्वी टाकलेला आहे, त्याच्या खाली अजून एक टाकलेला आहे 7 महिन्यापूर्वी. हे तुम्ही जे सांगितलेले सब्जेक्ट आहे त्याच्यावरच आपण काय करत असतो, सेशन घेत असतो. हे बघा, हे तुम्हीच सुचवलेले आहेत. जवळपास काल मी वोट टाकलं होतं, वोटिंगसाठी पोल टाकला होता ग्रुपवर. त्याच्यामध्ये जवळपास 94 लोकांनी जे आहे स्विंग ट्रेडिंगला सिलेक्ट केलं होतं. त्याच्यामुळे आपण स्विंग ट्रेडिंगचं जे आहे सेशन घेत आहोत. ओके, आपल्या या ग्रुपमध्ये जवळपास जे आहेत 1000 पेक्षा जास्त लोक आहेत आणि फ्री ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये मी मार्केटबद्दल तुम्हाला अपडेट देत असतो. ओके, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मार्केटबद्दल अपडेट देत असतो, कुठल्या प्रकारचे कॉल देत नाही. ओके, मला सांगू द्या पहिले, मी कुठल्या प्रकारचे कॉल देत नाही. त्याच्यामुळे मला कॉलसाठी तरी कृपया मेसेज कॉल करायचा नाही. तुम्हाला मार्केट शिकायचंय, डेफिनेटली मी तुम्हाला मार्केट शिकवेल. डेफिनेटली मी काय करेल, तुम्हाला मार्केट शिकवेल. ओके, इथे तुम्हाला पूर्ण मार्केट अपडेट भेटतील, मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे 100% भेटतील. शिकण्यासाठी हा ग्रुप आहे, तुम्हाला जॉईन करायचे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जॉईन करू शकता किंवा स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर मला मेसेज करा. बऱ्याच जणांना ग्रुप जॉईन करण्यासाठी अडचण येत आहे, त्या मंडळींनी मला काय करा, जो नंबर दिसतो त्या नंबरवर मला मेसेज करा. ओके, राईट. आणि आपलं जे ऍप आहे त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. ओके, आता बघा, चार्ट अनालिसिस आपल्याला करायचंय. आपल्याला काय करायचंय, चार्ट अनालिसिस आपल्याला इथे करायचं आहे. आता चार्ट अनालिसिस म्हणजे काय, टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, लॉजिक. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, लॉजिक. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला इथे काय करायचं, लॉजिक बिल्डअप करायचे. इथे काय करायचं, एक लॉजिक बिल्डअप करायचे. आपल्याला एवढं तर फिक्स माहित झालं, बॉस प्रत्येक आठवड्याच्या मंडेला मी बाय करणार आहे, फ्रायडेला मी त्याला काय करणार आहे, सेल करणार आहे. इतकं तर माझं फिक्स आहे. राईट. आता मला चार्टवर यायचं सर, मला चार्टचा अभ्यास करायचा आहे. मग मी काय करायला पाहिजे, मग मी ट्रेडिंग व्यू ऍपवर जायला पाहिजे. ट्रेडिंग व्यू ऍपवर जायला पाहिजे. ट्रेडिंग व्यू तुम्ही गुगलवर सर्च केलं, मोबाईलवर सर्च केलं, प्ले स्टोअरवर तुम्हाला ऍप भेटून जातील. तुम्ही ट्रेडिंग व्यू नावाचं ऍप ओपन करा, जे की तुम्हाला एक चार्टिंग ऍप आहे. जे तुम्हाला काय भेटतंय, एक चार्टिंग ऍप जे आहे ते तुम्हाला इथं भेटून जातं. ओके, चार्टिंग ऍप म्हणजे काय, ज्याच्यावर तुम्हाला कॅन्डल्स दिसतात, ज्याच्यावर फक्त तुम्हाला काय दिसतात, कॅन्डल दिसतात. ह्या लाल हिरव्या ज्या आहेत त्या तुमच्याकडे कॅन्डल आहेत. लाल हिरव्या ज्या आहेत तुमच्याकडे कॅन्डल आहेत. आता लक्ष द्या, इथे आपल्याला एक टाइम फ्रेम जो आहे तो प्रकार महत्वाचा आहे. बघा, मी शॉर्ट मध्ये सांगतोय, याच्याबद्दल डिटेलमध्ये आधीच्या 2-3 सेशन मध्ये सांगितलेलं आहे. प्लीज तुम्ही ते जाऊन सेशन बघा. वाटलं तर मी काय करतो, युट्यूबवर आपल्या एक प्लेलिस्ट बनवून ठेवतो स्विंग ट्रेडिंग वरच्या व्हिडिओची, जेणेकरून तुम्हाला स्विंग ट्रेडिंग वरचे जेवढे व्हिडिओज आहेत ते एका जागेवर मिळावेत आणि तुम्हाला ते कंटिन्यू बघता यावेत. ओके, प्रत्येक सेशन 1 तास, कमीत कमी 1 तासाचं आहे बरं का आपलं. म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला तिथं प्रत्येक गोष्ट जी आहे ती शिकवलेली. असं नाही 10-15 मिनिटात सांगून शिकून निघून जायचं, कारण होतच नाही शिकवणं. आलं लक्षात? लक्ष द्या. आता टाइम फ्रेम जो आहे तो टाइम फ्रेम, इथे एक नवीन टर्म आपल्याला लक्षात येते. टाइम फ्रेम म्हणजे काय, इथं दिसणारी जी कॅन्डल आहे, इथं दिसणारी जी कॅन्डल आहे, जी तुम्हाला हिरवी व लाल दिसत आहे, जी तुम्हाला हिरवी व लाल दिसत आहे, ही किती दिवसाची आहे, किती घंट्याची आहे किंवा किती महिन्याची आहे, याचं मोजमाप म्हणजे टाइम फ्रेम. याचं मोजमाप म्हणजे टाइम फ्रेम. म्हणजे इथं बघा, आता लक्ष द्या, तुम्ही जर इथे नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, एक मिनिट, तुमच्या असं लक्षात येईल.
ओके राईट, एक मिनिट मी पेन जो आहे तो ऍक्टिव्हेट करतो. ओके चलो. ओके चलो. इथं बघा, इथे बघा तुम्ही जर लक्ष दिलं तर इथे तुम्हाला काय दिसेल, 1D दिसेल. 1D काय आहे, 1D आहे तुम्हाला इथे दिसत आहे जो आहे टाइम फ्रेम, जो आहे तुम्हाला इथे टाइम फ्रेम दिसत आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं दिसणारी जी कॅन्डल आहे ही किती दिवसाची आहे, जवळपास 1 दिवसाची. मी तिला 1 घंट्यावर पण घेऊन जाऊ शकतो, 15 मिनिटावर घेऊन जाऊ शकतो, 5 मिनिटावर, 3 मिनिटावर. ह्याच्यामध्ये मला भरपूर ऑप्शन भेटतात. याच्यामध्ये मला भरपूर ऑप्शन भेटतात. कुठं भेटतात? ह्याच्यावर जर मी क्लिक केलं तर मला इथे काय भेटतोय, एक मेन्यू ओपन होतो. त्या मेन्यूवरून मला काय करायचं असतं, क्लिक करायचं, समजून घ्यायचं असतं. जे मला आवडतीचा जो टाइम फ्रेम आहे तो इथे मी समजून घेऊ शकतो. राईट, आलं लक्षात? तर आता बघा याच्यामध्ये एवढे सगळे ऑप्शन आहेत. मग ह्याच्यातला कुठला टाइम फ्रेम यूज करायचा सर? याच्यामध्ये ही मंडळी आपल्याला जो आहे 1 आवर किंवा 1 डे असे 2च टाइम फ्रेम जे आहेत ते यूज करायचे. असे 2च टाइम फ्रेम यूज करायचे. बाकीचं आपल्याला काही घेणं देणं नाही. बाकी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. आलं लक्षात? म्हणजे एक तर तुम्हाला 1 आवर किंवा 1 डे हे 2च तुम्हाला जे आहेत ते टाइम फ्रेम जे आहेत ते इथं वापरायचे आहेत. आलं लक्षात? चलो बढिया. आता बघा इथे जो टाइम फ्रेम आहे तुम्हाला दिसतोय तो 1D दिसतोय, म्हणजे एका दिवसाची कॅन्डल इथे तुम्हाला दिसतीये. ओके, मोस्टली तुम्हाला 1 डे टाइम फ्रेम वापरावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. 1D मध्ये जरा काय चार्ट जो आहे तो क्लीन दिसतो. ओके राईट. आता बघा मी तुम्हाला म्हणलं होतं मी तुम्हाला 2 सेटअप सांगणार आहे. ओके, त्या 2 सेटअपचा वापर करून तुम्ही चार्टवर तशा सेटिंग लावा आणि सेटिंग्स लावल्यानंतर तुम्हाला मी ज्या पद्धतीनं सांगेल की सर असं दिसलं तर तुम्हाला खरेदी करायचे आणि असं दिसलं तर तुम्हाला विकायचं आहे. जेव्हा तुम्हाला त्या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे, खरेदी करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला खरेदी करायची का? बिलकुल नाही. ओके, त्याच्या आधी मला पहिले तुम्हाला सांगू द्या की तुम्हाला इथे प्रॉफिट आणि लॉसचा किती विचार करायचा आहे. प्रॉफिट आणि लॉसचा किती विचार करायचा आहे, कशामध्ये? स्विंग ट्रेडिंग मध्ये. बघा लक्ष द्या, जेव्हा मी 5 डेचा टेन्युअर घेतो, बघा इथून पुढचं जे पूर्ण सेशन असणार आहे ते 5 डे टेन्युअरवर असणार आहे. 5 डेच्या टाइम वर असणार आहे, म्हणजे 5 दिवसाच्या टेन्युअरवर असणार आहे. राईट, तर इथे जो माझा प्रॉफिट असला पाहिजे तो 5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. 5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ओके. 5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ओके. आलं लक्षात? किंवा माझा जो लॉस आहे तो 5% किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. 5% किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, जास्त नकोय मला. ओके, लक्षात घ्या. आता मी जेव्हा ट्रेड घेतोय तेव्हा तो ट्रेड मला जेव्हा एक्झिट करायचा आहे तेव्हा माझ्याकडे खालील 3 गोष्टींपैकी कमीत कमी एक गोष्ट पाहिजे, ज्या गोष्टीनंतरच मी काय करेल, माझा ट्रेड म्हणजे काय, मी जो स्टॉक खरेदी केलेला आहे तो स्टॉक मला काय करायचा आहे, विकायचा आहे. कुठल्या त्या 3 कंडिशन्स आहेत मग सर? सिंपल आहे. पहिली कंडिशन आहे, एक तर 5 दिवस पूर्ण व्हायला पाहिजे. 5 दिवस पूर्ण व्हायला पाहिजे म्हणजे काय, फ्रायडेला दुपारी 3:15 मला एक तर बघावं लागेल त्या स्टॉकला विकायचं आहे. 3:15 ते 3:30, कारण मार्केट आपलं कधी बंद होतं, फ्रायडेला दुपारी 3:30 आपलं जे आहे मार्केट बंद होतं. आलं लक्षात? चलो, त्याच्यानंतर सेकंड जे आहे 5, एक तर प्रॉफिट माझा जो आहे तो 5% प्लस झाला पाहिजे, 5% प्लस गेला पाहिजे. ओके, किंवा माझा जो लॉस आहे तो 5% वर टच केला पाहिजे. 5% वर काय केला पाहिजे ना, टच केला पाहिजे. बघा लक्ष द्या, 5% लॉस होणं हे खूप क्वचित गोष्ट आहे. खूप कमी वेळेस तुम्हाला ही कंडिशन भेटेल की ज्यामध्ये तुम्हाला 5%चा लॉस झालेला आहे. 5% किंवा त्याच्यापेक्षा कमीच आपल्याला काय दिसेल, जो लॉस आहे तो दिसेल. ओके, 5% किंवा त्याच्यापेक्षा कमीच आपल्याला काय दिसेल, त्याच्यामध्ये लॉस दिसेल. आलं लक्षात? चलो, आता पण प्रॉफिट आपल्याला भेटू शकतो 5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कारण जे सेटअप तुम्हाला सांगणार आहे, जे स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी भेटतात. बघा लक्ष द्या, माझं स्ट्रॅटेजीवर भरोसा नाहीये. माझा स्ट्रॅटेजी सेटअप आपल्याला काही ती जमत नाही. ओके, जर मार्केटमध्ये त्या प्रकारचं स्ट्रक्चर जर बनलं तर तुम्ही तिथं खरेदी करा असं मी तुम्हाला सांगेन. ओके, आलं लक्षात? बघा या 3 कंडिशन पैकी एक कंडिशन जर माझ्याकडे असेल तर मी जो स्टॉक खरेदी केलाय तो मी विकेल. ओके, मी तो स्टॉक खरेदी केलाय तो विकेल. एक तर 5 दिवस कंप्लीट व्हायला पाहिजे, किंवा प्रॉफिट 5% वर जायला पाहिजे, किंवा लॉस जो आहे तो 5%च्या जवळपास जायला पाहिजे. तर मी काय करेल, माझा ट्रेड जो मंडेला खरेदी केलेला म्हणजे सोमवारी खरेदी केलेला तो मी काय करेल, विकेल. आलं लक्षात? आता पुढे बघा, मी खरेदी कधी करायचं, विक्री कधी करायचं, चार्ट कसा बघायचा, चार्ट मधला टाइम फ्रेम कसा लावायचा, ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर अप केलेल्या आहेत. आता लक्ष द्या, आता मी तुम्हाला सेटअप कडे घेऊन जातोय. मी तुम्हाला म्हणलं होतं मी तुम्हाला 2 सेटअप शिकवणार आहे. एक सेटअप आहे 50 EMA प्लस फिबोनाकी, 50 EMA प्लस फिबोनाकी, आणि दुसरं सेटअप आहे
50 EMA प्लस 200 EMA. म्हणजे हे काय, हे इंडिकेटर आहेत. ठीक आहे, हे EMA दिसायला हे इंडिकेटर आहे आणि हे फिबोनाकी जो आहे तो टूल आहे. तो काय टूल आहे बघा, लक्ष द्या. ह्या फिबोनाकीवर ना आपलं एक खूप मोठं लेक्चर झालं होतं बघा, 1 तास 1 मिनिटाचं 4 महिन्यापूर्वी लेक्चर झालेलं. मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही जाऊन ते लेक्चर बघावं. काय तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही बरं का. ओके, जाऊन तुम्ही डेफिनेटली बघा, मी तुम्हाला सजेस्ट करेल. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा पुढे घेतो मी. ओके राईट. आता आपल्याला हे 2 सेटअप जे आहेत ते शिकायचे आहेत. 1 बाय 1 आपण जे आहेत ते सेटअप शिकूया. ओके, पहिले मी काय करतो, आता ह्या सेटअप मध्ये आपण पुढे काय काय बघणार आहोत. पहिले आहे स्विंग ट्रेडिंगसाठी मला काय काय लागतं ते आपण बघूया. स्विंग ट्रेडिंगसाठी काय काय लागतं बघूया. स्विंग ट्रेडिंगसाठी मला लागतं पहिले स्क्रीनर. मला काय लागतं, स्क्रीनर. स्क्रीनर काय असतं सर, स्क्रीनर म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये चाळणी म्हणतात त्याला. ओके, आता ह्याच्यावर पण एक मोठं सेशन घेतलं होतं मी, स्क्रीनर कसं बनवायचं. तुम्ही स्क्रीनर कसं बनवू शकता, 1 महिन्यापूर्वी लेक्चर घेतले बघा. ते 816 व्ह्यूज आहेत त्याच्यावर. जाऊन तुम्ही ते लेक्चर बघा, मी तुम्हाला सजेस्ट करेल. स्क्रीनर म्हणजे काय, चाळणी. आता मार्केट एवढं मोठं आहे बघा, म्हणजे स्टॉक मार्केट एवढं मोठं आहे, 4000 पेक्षा जास्त शेअर्स आहेत. मग 4000 शेअर्स तुम्हाला बघणं पॉसिबल आहे का, नाही. मग तुम्ही काय करायचं, चाळणी लावायची. आता नाही का आपण जेव्हा घरात पीठ चाळतो किंवा चहा गाळतो तेव्हा आपल्याला जे काय पाहिजे ते आपण त्या चाळणी थ्रूच घेतो आणि चाळणीच्या वरचा भाग आपण काय करतो, फेकून देतो. ठीक आहे, तसंच मार्केटमध्ये सुद्धा शेअर साठी अशी एक चाळणी आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्क्रीनर म्हणतो. ओके, ते व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही बघू शकता पूर्ण गोष्टी. मी तुम्हाला इथं स्क्रीनर देणार आहे, काय गुगलवर टाकायचं काय नाही या गोष्टी सांगणार आहे. तुम्ही त्या गोष्टी टाकल्या तरी सफिशियंट आहेत. आलं लक्षात. पण जर डिटेलमध्ये बघायचं तर ते व्हिडिओ जाऊन बघा, मी तुम्हाला रिकमेंड करेल. आलं लक्षात. त्याच्यानंतर मला पाहिजे सर सेटअप. मला पाहिजे काय, सेटअप. सेटअप म्हणजे काय, मला पाहिजे की सर कुठं खरेदी करायचं कुठं विकायचं हे मला सांगा. आलं लक्षात. राईट, बढिया. त्याच्यानंतर सर मला पाहिजे टाइम फ्रेम. आता मी टाइम फ्रेम बद्दल ऑलरेडी बोललेलो आहे की आपल्याला 1 डे किंवा 1 आवरचा टाइम फ्रेम वापरायचा आहे. मोस्टली आपल्याला 1 डेच वापरायचा आहे. आलं लक्षात. या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. ओके, पहिलं मी काय करतो, तुम्हाला सेटअपवर घेऊन जातो. सेटअप समजलं की मग तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपल्याला कसे स्टॉक पाहिजेत आणि मग ते स्टॉक कसे शोधायचे हे तुम्हाला मी या चाळणीवरून सांगतो. आलं लक्षात. पहिलं जे सेटअप आहे, पहिल्या सेटअपला आपण म्हणतो 50 EMA प्लस फिबोनाकी. 50 EMA प्लस फिबोनाकी. हे सेटअप 1 डे टाइम फ्रेम मध्येच वापरायचं आहे. 1 डे टाइम फ्रेम मध्येच वापरायचं आहे मंडळी. आलं लक्षात. लक्ष द्या. आता चार्टवर येऊया आणि हा EMA कसा लावायचा ते जरा बघूया. हा EMA कसा लावायचा ते बघूया. बघा, लक्ष द्या. मी थोडंसं ह्या गोष्टी ना फास्ट सांगेल कारण ह्या गोष्टी ऑलरेडी आपल्या लेक्चर्स मध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मागचे लेक्चर जाऊन बघू शकता. बघाच, मी म्हणेल तुम्ही जाऊन बघाच. आलं लक्षात. इंडिकेटर्सवर यायचं आहे. इंडिकेटर्स म्हणजे बघा कुठे आहे दिसतंय तुम्हाला, हे इंडिकेटर बघा तुम्हाला इथे दिसतंय. ओके, या टाइम फ्रेमच्या बाजूला तुम्हाला हे इंडिकेटरचं ऑप्शन दिसतंय. ओके, आणि इथे तुम्हाला मग काय दिसतोय, एक सर्च बार दिसतोय. ह्याच्यावर तुम्हाला काय करायचंय, सर्च करायचं आहे. आलं लक्षात. चलो बढिया बढिया. ओके, आता इथे तुम्हाला काय करायचं, सर्च करायचं आहे EMA. काय सर्च केलं तुम्ही, EMA सर्च केलं. आलं लक्षात. ओके, मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल वर तुम्ही काय केलेलं, तुम्हाला मग काय करायचं, क्लिक करायचंय. टेक्निकल्स मध्ये सर्वात पहिला जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला, हे बघा, हा मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. ह्याच्यावर काय करायचं मंडळी, तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे तुमच्या स्क्रीनवर एक अशी लाईन जी आहे ती तुम्हाला बनलेली दिसेल. ओके, ही बघा, ही जी निळी लाईन दिसते ना तुम्हाला, या निळ्या लाईन बद्दल बोलते मी. राईट, ही निळी लाईन दिसते तुम्हाला. मग आता मग काय करायचं सर मला, मग सर मला करायचं आहे, इथे बघा हे EMA दिसतोय. या EMAच्या इथे जवळपास एक सेटिंगचा ऑप्शन येतो. ओके, या सेटिंगच्या ऑप्शनवर मला काय करायचं, क्लिक करायचं आहे. आता तो ऑप्शन कसा दिसतो मी तुम्हाला दाखवतो. बघा, लक्ष द्या. माझा जेव्हा कर्सर घेऊन जातोय त्याच्यावर बघा इथे सेटिंगचा ऑप्शन लिहून आलेला आहे. या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करतो. इथे मला इनपुट्सवर जायचे. कुठं जायचे, लक्ष द्या, इनपुट्सवर जायचे आणि इथे फक्त मला लेंथ चेंज करायची. ही लेंथ जी आहे ती मला किती करायची, ती मला 50 करायची. किती करायची, 50 करायची आहे. राईट, चलो बढिया. मी काय करतो, इथे लेंथ जी आहे ती चेंज करतो, 50 करतो. आलं लक्षात. ओके, आणि बाकी स्टाईल मध्ये जाऊन कलर रंगरंगोटी जी आहे ती मी इथे करतो. ओके, जरा मी काय करतो, कलर जे आहे तो वेगळा ठेवतो म्हणजे लक्षात येईल. राईट, बघा आता इथे काय काय आहे आपल्या स्क्रीनवर. आपल्या स्क्रीनवर आहे 1 डे टाइम फ्रेम, त्याच्यानंतर 50 EMA. हे 2 गोष्टी सध्या आपल्या टाइम चार्टवर ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. आलं लक्षात. आता आपल्याला काय लावायचं, आता आपल्याला लावायचं आहे फिबोनाकी. आता आपल्याला लावायचं आहे फिबोनाकी लावायचा आहे. आलं लक्षात. राईट, चला आता फिबोनाकी लावूया आपण. ओके, फिबोनाकी लावूया. फिबोनाकी कुठे दिसतो मला सर, तर बघा लक्ष द्या, मला फिबोनाकी मंडळी दिसतोय जवळपास इथे कुठेतरी. हे बघा, हा जो ऑप्शन आहे, ओके, हा ऑप्शन माझा फिबोनाकीचा ऑप्शन आहे. याच्यावर जर मी क्लिक केलं तर मला पहिला म्हणजे फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फिबोनाकी रिट्रेसमेंटचा दिसतो.
आणि त्याच्यावरच मला काय करायचं, क्लिक करायचं, राईट. ह्याच्यावर बघा एक छोटूसा ॲरो दिसतोय, याच्यावर मी क्लिक केलं की फिबोनाकी रिट्रेसमेंट पहिलाच ऑप्शन दिसतोय मला. या पहिल्या ऑप्शनवर मी क्लिक करतो, आणि माझा फिबोनाकी जो आहे तो लागलेला आहे. आलं लक्षात. आता लक्ष द्या, मला फिबोनाकी जो आहे तो असा लावता येतो. ठीक आहे, ओके. दोन्ही पद्धतीनं इथे मी काय करू शकतो, फिबोनाकी लावू शकतो. इथे तुम्हाला वाटेल सर हे तर इंद्रधनुष्य दिसायला मला, सर हा इंद्रधनुष्य दिसायला. बघा ह्या इंद्रधनुष्यातच खरी जादू आहे, ह्या इंद्रधनुष्यातच काय खरी जादू आहे. ओके, ह्या इंद्रधनुष्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे आपल्या ह्या लेक्चरमध्ये. तुम्ही जाऊन खरंच तुम्हाला रिकमेंड करेल, जाऊन बघा हे लेक्चर, खूप खूप फायदेशीर आहे. ओके, आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स शिकायचं असेल, आलं लक्षात, तर मंडळी जे आपला 7 डेजचा 12 ऑप्शन स्ट्रॅटेजीज प्लस ट्रेंड ट्रेडिंगचा जो ऍडव्हान्स मेंटॉरशिप प्रोग्राम म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगचा आहे, तो प्रोग्राम जो आहे तो चालू होणार आहे 25 मेला. ओके, पहिले 20 मेला चालू होणार होता, पण काही अडचणींमुळे तो पुढे ढकललेला आहे. 25 मेला तो आहे, तो चालू होणार आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. तुम्ही तिथून जाऊन जो आहे तो कोर्स जॉईन करू शकता. मंडळी याच्यामध्ये 12 ऑप्शन स्ट्रॅटेजी, लक्षात घ्या, ऍडव्हान्स कोर्स आहे बरं का. हा खूप ऍडव्हान्स कोर्स आहे. तुम्हाला बेसिक जर नॉलेज नसेल तर मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही हा कोर्स करा. जर तुम्हाला बेसिक नॉलेज तुमचं चांगलं असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. याची फीस जी आहे मंडळी ती 3,000 रुपये आहे. पण ह्याच्यामध्ये एक TWD 10 नावाचं एक कुपन आहे, जे मी पहिल्या 20 जणांना देणार आहे, आणि ऑलरेडी ह्याच्यामध्ये 15 जणांनी एनरोल केलेला आहे. ओके, हे कुपन वापरून, TWD 10 कुपन वापरून तुम्ही हा कोर्स 1500 रुपयाला जॉईन करू शकता. फक्त पहिल्या 20 जणांसाठीच हा कोर्स आहे. लाईव्ह आहे आणि रेकॉर्डिंग आहे. तुम्ही रेकॉर्डिंग जरी बघायची असेल बघू शकता. आणि असं नाही की ही रेकॉर्डिंग किंवा हा क्लास फक्त आता मे पुरताच राहील. हा कोर्स तुमच्यासाठी लाईफ लॉंग आपल्या ऍपवर राहील. तुम्ही हा कधी पण परचेस करून बघू शकता. आलं लक्षात. चलो, TWD 10 कुपनचा कोड आहे तो विसरू नका टाकायला, कारण 50% ऑफ तुम्हाला इथे भेटणार आहे. कारण आपलं ऍप जे आहे ते नवीन आहे, 1 मेला आपलं ऍप जे आहे लॉन्च झालेलं आहे. त्याच्या खुशीमध्ये मी हे जे आहे कुपन कोड जो आहे तो लॉन्च केलेला आहे. आलं लक्षात. चलो बढिया. ओके, याच्याबद्दल 12 स्ट्रॅटेजीज, ऑप्शन स्ट्रॅटेजीज काय काय आहेत, काय काय नाही. ओके, याच्याबद्दल सगळी माहिती जी आहे तुम्हाला आपल्या ऍपवर भेटेल. तुम्ही जाऊन आपल्या ऍपवर जे आहे ती माहिती बघू शकता. त्याच्यामध्ये एक ब्राउशर भेटेल, त्या ब्राउशरमध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटेल. तुम्ही ती माहिती बघा आणि त्याच्यानंतरच एनरोल करा. ओके, तुमचे डाऊट जे आहे, तुम्हाला अजून याच्याबद्दल काय डाऊट्स असतील तर स्क्रीनवर जे आहे माझा नंबर तुम्हाला दिसत असेल, त्या स्क्रीनवर माझा नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता, आणि मला काहीही डाऊट विचारू शकता स्टॉक मार्केटची रिगार्डिंग. आलं लक्षात. बघा लक्ष द्या, तुम्ही कोर्स घ्या न करा मला काही घेणं देणं नाही. ओके, कारण तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर तुम्ही माझे स्टुडंट आहेत आणि माझं तुम्हाला शिकवणं काम आहे. आणि खास करून मराठी माणसांसाठी हे जे रविवारचा क्लास जो आहे तो मी चालू केलेला आहे. जर मराठी माणसाला शेअर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर त्याला नॉलेज घ्यावं लागेल. कॉल वगैरे घेऊन कोणी मार्केटमध्ये सक्सेसफुल होत नाही. कॉल घेऊन जर सक्सेसफुल झाला असतं ना, तर मार्केटमध्ये काय लोकांनी कामधंदे सोडले असते. कामधंदे सोडून फक्त शेअर मार्केटकडेच बघितलं असतं. ओके, त्याच्यामुळे लक्ष द्या. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की आम्ही कॉल देतो 100% अॅक्युरसी, 90% अॅक्युरसी, तुम्ही प्रॉफिट काढू शकता वगैरे वगैरे, काही होणार नाही, काहीही होणार नाही. तुम्ही स्वतः जर तुम्हाला विचार करण्यासाठी तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही विचार करा की बॉस, जर कॉलवर काम करून जर कोणी जिंकला असतं मार्केटमध्ये, तर लोकांनी ना हे दुकानं फिकानं टाकून जे दिवसभर 500-500 रुपयाला जे रोजानं जाणारी जी मजूर मंडळी आहे, ती मंडळी कधी गेलीच नसती कामाला. आलं लक्षात. 500 रुपयासाठी दिवसभर ते तिकडे राबतात. ओके, त्याच्यामुळे लक्षात घ्या, मार्केटमध्ये पैसे कमवणं तेवढं सोपंही नाही, तेवढं अवघडही नाही. ओके, शिकून घ्या, समजून घ्या, त्याच्यानंतर करा. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी खूप सोप्या जातील. आलं लक्षात. चलो बढिया. आता लक्ष द्या, मी तुम्हाला काय म्हणलं की बाबा 50 EMA आणि फिबोनाकी आपल्याला लावायचा. लक्षात घ्या, आता फिबोनाकी बद्दल पण मला काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथं क्लिअर कराव्या लागतील. हा फिबोनाकी मला कुठे लावायचा आहे, अप ट्रेंड मध्ये लावायचा आहे. हे सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा बरं का मंडळी, कारण ह्या गोष्टी तुमच्यासोबत राहणार आहेत. पहिली गोष्ट लक्ष द्या, अप ट्रेंड मला फिबोनाकी लावायचा आहे, आणि फिबोनाकी मध्ये सुद्धा मला काय करायचंय, 0.6 ची लेवल फक्त मला मार्क करायची. कोणती लेवल मार्क करायची? 0.6 ची लेवल मला मार्क करायची. आता प्रश्न पडतो, सर अप ट्रेंड मध्ये फिबोनाकी लावायचा म्हणजे कसा? तर मला हा कसा लावायचा आहे, तर मला हा बॉटम पासून टॉप पर्यंत काय करायचा आहे, फिबोनाकी लावायचा आहे. कारण काय? कारण अप ट्रेंड मध्ये जो फिबोनाकी काम करतो तो बॉटम पासून टॉप पर्यंत आपल्याला लावावा लागतो, तरच तो काय करतो, आपल्याला काम करताना दिसतो. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर
0.6ची लेवल जी आहे ती आपल्याला इथे लावावी लागते. 0.6ची लेवलच फक्त लावायची आहे. प्रश्न पडतो सर का? कारण मंडळी लक्ष द्या, मी तुम्हाला क्लास चालू होण्याआधीच पहिले क्लिअर केलं की आपण जी ट्रेडिंग करतो, स्विंग ट्रेडिंग, ही कशावर करतो? या स्विंग्सवर करतो, या स्विंग्सवर करतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा फिबोनाकीच्या मार्केट 0.5 किंवा 0.6 वर येतं, तेव्हाच आपल्याला काय दिसतं? स्विंग्स दिसतात. तेव्हा आपल्याला काय दिसतात? स्विंग्स दिसतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की फिबोनाकीची 0.6ची लेवलच आपल्यासाठी काय आहे? कामाची आहे. अदरवाईज आपल्याला ती काही कामाची आहे का? बिलकुल नाही. आपल्याला ती काहीही कामाची नाही. आलं लक्षात? चलो बढिया. आता मी काय करतो, तुम्हाला फिबोनाकीच्या याच्यावर चार्टवर घेऊन जातो, राईट? तर मग आता फिबोनाकी लावायचा कसा? तर बघा, शॉर्ट मध्ये सांगतो पटकन. ओके, ह्याच्याबद्दल कसा लावायचा, काय लावायचा, ह्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे मंडळी मी तुम्हाला दिलेली आहे. एक मिनिट, मी पहिले स्टॉक बघू द्या मला. ओके, ठीक आहे. एक इंडियन ओव्हरसीज बँक आहे. या इंडियन ओव्हरसीज बँकवर आपण जाऊया पहिले. चलो बढिया. ओके, लक्ष द्या. इथे काय केलं मी? इथे 50 EMA लावला, 50 EMA लावला, ही निळी लाईन. त्याच्यानंतर इथे जो टाइम फ्रेम आहे तो किती दिवसाचा आहे? एका दिवसाचा आहे. आता मला काय करायचं, ते फिबोनाकी लावायचा. आणि मी तुम्हाला म्हणलं फिबोनाकी कुठे लावायचा आहे? अप ट्रेंड मध्ये लावायचा. आणि त्याची 0.6ची लेवल आपल्याला काय करायची? फक्त ड्रॉ करायची. आता फिबोनाकी अप ट्रेंड मध्ये लावायचा म्हणजे कसा? बॉटम पासून टॉप पर्यंत लावायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बॉटम कुठे? बॉटम बघा इथे. कारण मार्केटमध्ये जी करंटमध्ये रॅली आलेली आहे, मार्केटमध्ये जी करंटमध्ये रॅली आलेली आहे, त्याच रॅलीचा बॉटम आणि त्याच रॅलीचा टॉप आपल्याला बघायचा आहे. आता रॅली मार्केटमध्ये रिसेंटली कुठून आलेली? इथून आलेली. तुम्ही म्हणताल सर हीच रॅली का पकडली? कारण ही करंटली म्हणजे आता मार्केटमध्ये जी रिसेंटमध्ये जी रॅली आलेली ती ही आलेली. तुम्ही म्हणताल सर हिला धरू, हिला धरू. मंडळी लक्षात घ्या, करंटमध्ये मार्केटमध्ये हीच रॅली आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला हिलाच कन्सिडर करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चलो बढिया. तर मला लक्षात आलं फिबोनाकी लावायचा आहे कुठे, लावायचा आहे कसा, हेही लक्षात आलं. ठीक आहे, चला फिबोनाकी मी काय करतो, इथे बॉटम पासून टॉप पर्यंत जे आहे इथे मार्क करतो. बघा, हा माझ्यासाठी काय बॉटम आहे, हा माझ्यासाठी काय टॉप आहे. इथे माझा काय झालेला, पहिला क्लिक इथे पडला पाहिजे. माझा पहिला क्लिक जो आहे तो इथे पडला पाहिजे आणि सेकंड क्लिक जो आहे तो इथे पडला पाहिजे, टॉपवर पडला पाहिजे. आलं लक्षात? चलो राईट. त्याच्यानंतर इथे बघा 0.6ची लेवल तुम्हाला इथे दिसत असेल. या 0.6च्या लेवलवर मी काय करतो, एक हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती मार्क करतो. आता हॉरिझॉन्टल लाईन मी मार्क केली. आता लक्ष द्या, जर हॉरिझॉन्टल लाईन मी 0.6च्या लेवलच्या वर मार्क केलेली आहे, ओके, तर ह्या 0.6च्या वर कोण असतं? बायर असतात. आणि ह्या 0.6च्या लेवलच्या खाली कोण असतात? सेलर असतात. ओके, तर मार्केटमध्ये जेव्हा प्राइस वाढेल तेव्हाच आपण जो स्टॉक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ दिसेल, म्हणजे प्रॉफिट दिसेल. आलं लक्षात? त्यामुळे आपल्याला 0.6च्या वर जो स्टॉक आहे, जो स्टॉक आहे त्याच स्टॉकमध्ये काय करायचं? इन्व्हेस्ट करायचंय. ठीक आहे, पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या 0.6च्या लेवलवर आहे, ओके, मान्य आहे मला. पण त्याच्यासोबत सर ह्या निळी लाईन, ही निळी लाईन कुठली लाईन आहे? ही निळी लाईन आहे 50 EMA ची लाईन. ह्या 50 EMA लाईनच्या वर सुद्धा तो स्टॉक मला गेलेला असावा, तरच मी काय करेल? त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल. म्हणजे लक्ष द्या, म्हणजे असं काहीतरी मला गेलेलं दिसावं, असं काहीतरी मला गेलेलं दिसावं. कसं की हा EMA आहे, ओके, हा EMA आहे. ह्या EMAच्या खाली मार्केट आलं आणि त्याच्यानंतर त्याला खालून वरी, म्हणजे EMA ला जो आहे तो खालून वरी क्रॉस करावा, खालून वरी क्रॉस करावा, तेव्हा तो माझ्या फायद्याचा आहे. जर माझा EMA असा आहे, तो येतोय आणि वर जातोय असा, तर तो माझ्या काही फायद्याचा नाही, तर तो माझ्या काही फायद्याचा नाही. प्राइस यावा, ह्या EMA ला ब्रेक करावं आणि मग वर जावं, जसं की इथे केलेलं दिसत आहे. बघा बघा, हा EMA आहे, प्राइस खाली आला त्याच्यानंतर वर गेला. ठीक आहे, हा माझ्यासाठी काय फायदेशीर आहे, हा माझ्यासाठी काय आहे? फायदेशीर आहे. आलं लक्षात? चलो बढिया. तर मी डबल एकदा मार्क करतो, ते थोडंसं हे झालं होतं, ड्रॉइंग खूप झाल्या होत्या त्याच्यावर. चलो ठीक आहे. आता इथे मी काय करतो, 0.6ची लेवल जी आहे ती पुन्हा मार्क करतो. ठीक आहे, बढिया. आता सर माझी एंट्री कुठं असावी? बघा, मार्केटमध्ये प्राइस खाली जाऊन वर जायला पाहिजे, तरच माझ्यासाठी व्हॅलिड आहे बरं का ते, नाहीतर नाही व्हॅलिड. ठीक आहे, डबल रिपीट करतो. मग जी कॅन्डल ह्या 50 EMAच्या वर जाईल, जी कॅन्डल 50 EMAच्या वर जाईल, त्या कॅन्डलचा हाय माझ्यासाठी काय असेल? एंट्री ट्रिगर असेल. त्या स्टॉकचा हाय माझ्यासाठी काय असेल? एंट्री ट्रिगर असेल. आणि त्याच्या आधी EMA म्हणजे जो 50 EMA आहे, त्या EMAच्या खाली बघा कुठली तरी एखादी रेड कॅन्डल बघायची, कुठली तरी एखादी रेड कॅन्डल बघायची. इथे मला रेड कॅन्डल कुठे दिसते? इथे दिसते. ओके राईट. ओके, जी करंट मधली रेड कॅन्डल आहे त्या रेड कॅन्डलचा लो माझा काय असणार? स्टॉप लॉस असणार. म्हणजे मंडळी माझा जो स्टॉप लॉस असणार आहे इथे,
तो किती असणार आहे, तो इथे असणार आहे. 61 ला माझा स्टॉप लॉस असणार आहे आणि माझी एंट्री जी आहे 64 ला असणार आहे. 64 ला असणार आहे. आलं लक्षात? मंडेला मी कुठं बाय करेल, 64.7 ला बाय करेल. माझा स्टॉप लॉस इथे 61 ला असेल. लक्षात घ्या, हे फॉर एक्झाम्पल साठी स्टॉक घेतले, मी कोणाला रेकमेंड करत नाहीये. आलं लक्षात? हे कोणासाठी रेकमेंडेशन नाहीये, नाहीतर पुन्हा तुम्ही घेऊन बसाल ओके आणि पुन्हा माझ्या नावानं बोंबाबोंब कराल, असं करू नका. आलं लक्षात? चलो बढिया, राईट, ठीक आहे. तर 65 ला माझी एंट्री असेल, 65 ला एंट्री असेल, 61 ला माझा काय असेल, स्टॉप लॉस असेल. आणि सर याच्यामध्ये मग माझा टार्गेट कुठं असेल, तर इथून 5% मला धरायचे. इथून किती धरायचे, 5%ची रॅली, जिथून एंट्री घेतली त्याच्या 5%ची रॅली धरायची. ती कुठं दिसते मला, जवळपास इथे दिसत आहे. ओके, राईट. तर इथपर्यंत माझं काय असेल, पहिलं टार्गेट असेल आणि त्याच्यानंतरचे उर्वरित पूर्ण वरचे जे रॅली असेल ती मी काय करेल, एन्जॉय करेल. आलं लक्षात? आणि मग एक्झिट करेल. आलं लक्षात? मी तुम्हाला एंट्री सांगितली याच्यामध्ये कुठं करायची, त्याच्यानंतर टार्गेट सांगितलं आणि एसएल सांगितलं. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये फक्त एवढा पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे की फिबोनाकीच्या 0.6च्या वर आपल्याला स्टॉक पाहिजे. त्याच्यानंतर ईएमए जो आहे त्या ईएमएच्या खाली जाऊन नेमकाच तो वर गेला पाहिजे, तर तो आपल्यासाठी व्हॅलिड आहे. आणि त्याच्यामध्ये एंट्री जी आहे, कॅन्डल क्लोजिंग, कॅन्डलचा जो हाय आहे त्याच्यावर आपली एंट्री पाहिजे आणि त्या ईएमएच्या क्लोजिंग जिथं भेटलेली आहे त्या ईएमएच्या वर जी ग्रीन कॅन्डल आपल्याला क्लोज भेटलेली आहे त्याच्या आधीची सर्वात पहिली रेड कॅन्डल बघायची. त्या रेड कॅन्डलचा लो आपला स्टॉप लॉस लावायचा. आलं लक्षात? एंट्री सांगितली, स्टॉप लॉस सांगितला आणि टार्गेट आपल्याला 5%चं धरायचे. किती टक्क्याचं धरायचे, 5%चं धरायचे. हे मंडळी तुमचं पहिलं सेटअप, हे मंडळी तुमचं काय आहे, पहिलं सेटअप आहे. आलं लक्षात? मग आता लक्ष हे करूया की सर आम्ही स्टॉक निवडायचे कसे, आम्ही स्टॉक निवडायचे कसे. गुगलवर यायचं, गुगलवर यायचं, गुगलवर आल्यानंतर इथे काय टाईप करायचं, स्विंग ट्रेडिंग लिस्ट. काय टाकायचं, स्विंग ट्रेडिंग स्टॉक लिस्ट, ट्रेडिंग ऍट 0.5 फिबोनाकी रिट्रेसमेंट, 0.5 फिबोनाकी रिट्रेसमेंट विथ 15 EMA ऍज अ सपोर्ट, विथ 15 EMA ऍज अ सपोर्ट. हे तुम्हाला टाकायचं आणि पुढे चार्ट लिंक टाकायचं. पुढे काय टाकायचं, चार्ट लिंक टाकायचं. तुम्हाला सर्वात पहिले ही वेबसाईट दिसेल, सर्वात पहिले काय दिसेल, ही वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर क्लिक करायचं, ह्या वेबसाईटवर काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सरळ खाली यायचं आणि तुम्हाला इथे स्टॉक लिस्ट जी आहे ती दिसेल. ओके, इथे स्टॉकची लिस्ट आलेली, त्याच्यामुळे असं नाही, ह्याला मग असं कन्सिडर नाही करायचं की स्टॉक लिस्ट आली मग ह्याच्यापैकी कुठला तरी एक स्टॉक घेऊ आणि डायरेक्ट मग निवांत बसू, असं नाही करायचं. ही चाळणी आहे. आलं लक्षात? ही चाळणी आहे. चाळणीमध्ये एखादा खडा जाऊ शकतो, चाळणीमध्ये एखादा खडा जाऊ शकतो. तो खडा आपल्या ताटात येऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची. म्हणजे काय करायचे, याच्यापैकी जे स्टॉक आपल्याला चांगले दिसतात, कशाने चांगले दिसतात, व्हॉल्यूमने चांगले दिसतात. व्हॉल्यूम, आपल्याला ज्याचं व्हॉल्यूम जास्त तो स्टॉक पहिले निवडायचा आहे, ज्याचं व्हॉल्यूम कमी तो स्टॉक आपल्याला निवडायचा नाही. ओके, व्हॉल्यूम का जास्त पाहिजे आपल्याला, कारण व्हॉल्यूम जास्त, मोमेंटम जास्त, मोमेंटम जास्त, प्राइस मध्ये जी अप अँड डाऊन शिफ्टिंग आहे ती पण जास्त. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम जास्त पाहिजे. आलं लक्षात? मग व्हॉल्यूम कसं जास्त करावं, तर सिंपल ह्या व्हॉल्यूमवर तुमचा कर्सर घेऊन या आणि याच्यावर काय करा, एक क्लिक करा. एकदा क्लिक केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की सर इथे उतरत्या क्रमाने जे आहे ते स्टॉक लागलेला आहे. कशाने, व्हॉल्यूमच्या उतरत्या क्रमाने. आलं लक्षात? मग मी काय करतो, अजून एकदा क्लिक करतो. अजून एकदा क्लिक केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की व्हॉल्यूमच्या चढत्या क्रमाने, सॉरी व्हॉल्यूमच्या उतरत्या क्रमाने स्टॉक लागलेला आहे. पहिले व्हॉल्यूमच्या चढत्या क्रमाने लागलेला होता, म्हणजे इथे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असलेला स्टॉक मला पहिले दिसतोय. त्याच्यानंतर हळूहळू जे स्टॉक भेटत आहेत त्यांचं व्हॉल्यूम काय व्हायले, कमी व्हायले. आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये जे व्हॉल्यूम चांगलं आहे, ज्या स्टॉकचं व्हॉल्यूम चांगलं आहे ते स्टॉक मला निवडायचे आहेत. जसं की याच्यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचं आपण बघितलं. अजून एक स्टॉक घेऊया, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हा स्टॉक घेऊया. याचं नाव मी इथून कॉपी करतो आणि काय करतो, इकडे पेस्ट करतो. आलं लक्षात? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा चार्ट मी इथे ओपन करतो. आता इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या, इथे बघा, जी मार्केटमध्ये रॅली आलेली आहे, जी मार्केटमध्ये रॅली आलेली आहे ती कुठून दिसते तुम्हाला, ती जवळपास ह्या पॉईंट पासून दिसते की सर या पॉईंट पासून इथे आलं, नाही ऍक्च्युली इथून आलेली. ठीक आहे, इथून धरू. ओके, बघा मार्केट इथून खाली आलं आणि त्याच्यानंतर शूट केलं. ओके, तर हा माझ्यासाठी बॉटम झाला आणि हा माझ्यासाठी काय झाला, टॉप झाला. ओके, तर मला फिबोनाकी लावायचा आहे कुठून, बॉटम पासून टॉप पर्यंत. ठीक आहे, चलो बढिया बढिया. ठीक आहे, मला काय करायचं, फिबोनाकी बॉटम पासून टॉप पर्यंत लावायचा आहे. मी बॉटम पासून टॉप पर्यंत फिबोनाकी जो आहे तो इथे लावलेला आहे. ठीक आहे, चलो बढिया. फिबोनाकी बॉटम पासून टॉप पर्यंत लावलेला आहे. ह्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की फिबोनाकीची 0.6ची लेवल ही आहे आणि ह्याच्या वर मार्केट आहे, म्हणजे इथे बायर काय,
स्ट्रॉंग आहेत, बायर काय स्ट्रॉंग आहेत. ओके चलो बढिया. त्याच्यानंतर 15 EMA चा सपोर्ट होता. ओके, आणि मी तुम्हाला म्हणलं होतं 15 EMA चा सपोर्ट खालून म्हणजे मार्केट तोडायला पाहिजे आणि पुन्हा वर यायला पाहिजे, तोडायला पाहिजे आणि पुन्हा वर यायला पाहिजे. बघा इथे तोडला होता, इथे जो आहे तो सपोर्ट जो आहे तो तोडला होता आणि त्याच्यानंतर मार्केट वर गेलं होतं. त्याच्यानंतर काय झालं होतं, मार्केट इथे वर गेलं होतं. आलं लक्षात. मग माझी एंट्री कुठे असायला पाहिजे होती, जी ग्रीन कॅन्डल वर क्लोजिंग दिलेली आहे, इथे माझा काय होता, माझा एंट्री ट्रिगर असायला पाहिजे होता. म्हणजे 354.25 ला माझा एंट्री ट्रिगर असायला पाहिजे होता. त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डलच्या आधीची रेड कॅन्डल मला बघायची, जी सगळ्यात लेटेस्ट मध्ये बनलेली रेड कॅन्डल आहे, त्या रेड कॅन्डलचा. आणि ही रेड कॅन्डल कुठं पाहिजे माहिती का, ह्या निळ्या लाईनीच्या खाली, म्हणजे 50 EMA च्या खाली पाहिजे, या 50 EMA च्या खाली पाहिजे. आलं लक्षात. ह्याच्यावर मला काय करायचं, याच्या खाली मला स्टॉप लॉस ठेवायचा आहे, म्हणजे 333 ला माझा स्टॉप लॉस असला पाहिजे. आता ऍक्च्युली इथं एंट्री जी आहे ती माझी निघून गेलेली आहे. हा स्टॉक सध्या कितीला ट्रेड करतोय, 362 ला एंटर करतोय, ट्रेड करतोय. त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये एंट्री घेता येईल का, नाही, याच्यामध्ये मला एंट्री घेता येणार नाही. त्याच्यामुळे हा स्टॉक मला सोडावा लागेल. अशा रीतीने तुम्ही अजून स्टॉक जे आहे इथं स्टडी करू शकता. राईट. चला दुसऱ्या सेटअप कडे वळूया. मला सांगा, तुम्हाला पहिलं सेटअप आवडलंय का, तुम्हाला पहिलं सेटअप समजलंय का? चॅट बॉक्स मध्ये पटापट तुम्ही उत्तरं टाका. तुम्हाला पहिलं सेटअप समजलं आहे का, पहिलं सेटअप, पहिली स्ट्रॅटेजी आहे ती समजलेली आहे का? पटापट उत्तरं द्या, पटापट उत्तरं द्या. चॅट बॉक्स मध्ये मी बघतोय. ओके, तोपर्यंत मी पाणी पितो. ओके, पहिलं सेटअप लक्षात आले का? अर्चना मॅडम म्हणतायत येस. ओके, समीर सर म्हणतायत हो. बढिया बढिया बढिया. मधुकर सर हो, हिम्मत सर हो. ओके यस यस. अजय सर यस हो. ओके 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 चलो बढिया बढिया. जया मॅडम म्हणतात हो. बढिया. ओके, युट्यूब वाल्या मंडळींनी सुद्धा चॅट बॉक्स मध्ये टाकायला पाहिजे. मी बघतोय, मी सर्व कमेंट्स वाचत असतो. ठीक आहे. आणि जो माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता. जर माझा नंबर तुम्हाला मी उचलला नाही कॉल, तर विदिन 24 आवर मध्ये मी तुम्हाला कॉल बॅक करेल. मी जर काही कामात असेल तर मी फोन उचलू शकणार नसेल, किंवा मी काही कामात असेल तर मी फोन उचलेल किंवा उचलू शकणार नाही, किंवा बंद सुद्धा असू शकतो. पण 24 आवर मध्ये 100% कॉल बॅक येईल आणि तो माझाच येईल. ठीक आहे. माझं नाव प्रतीक लवंदे आहे आणि मीच तुम्हाला बोलणार आहे. आलं लक्षात. तुम्हाला कुठलाही असिस्टंट बोलणार नाही माझा, किंवा कुठलाही एम्प्लॉय बोलणार नाही, असं कधीच होणार नाही. आलं लक्षात. हा, जर काही असेल छोट्या मोठ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगेल सर ह्या नंबरला कॉल करा, किंवा तुम्हाला अजून एका नंबरवर कॉल येईल. तो तुम्हाला माणूस जो आहे तो असिस्ट करेल, तो माझा एम्प्लॉय आहे, तो तुम्हाला व्यवस्थित सांगेल. आलं लक्षात. पण पहिला कॉल जो आहे तो मलाच लागणार आहे, आणि माझा नंबर आहे 930 718 3388. ओके, हा माझा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता मला. आलं लक्षात. स्टॉक मार्केटशी रिगार्डिंग काही प्रॉब्लेम असू दे, आपण डिस्कस करूया. ठीक आहे, चलो बढिया. राईट. दुसरं जे सेटअप आहे त्या सेटअपला मी म्हणतो 15 EMA प्लस 200 डे EMA स्ट्रॅटेजी किंवा सेटअप. आलं लक्षात. ओके, तर मग ह्याच्यासाठी मला काय करावं लागेल, 2 EMA लावावे लागतील. मला काय करावे लागेल, 2 EMA चार्टवर लावावे लागतील. कसं लावायचं मग सर? ऑलरेडी जसा पहिला एक EMA लावला होता तसाच मला दुसरा EMA लावायचा आहे. ओके, ह्याच्यावर मी एकदा क्लिक करतो आणि मला अजून एक जो आहे EMA इथे लागलेला दिसतोय. ह्याच्यावर मी सेटिंगवर येतो. या सेटिंगवर मी जातो आणि इथे 9 ज्या जागेवर मी काय करतो, 200 टाकतो. 200 टाकल्यानंतर याचा कलर बदलतो, जेणेकरून मला लक्षात येईल की नेमकं हा जो आहे हा कसा दिसतो. आलं लक्षात. इथे मला नाही दिसणार तो. ठीक आहे, इथे मी बघतो. ओके चलो. ठीक आहे, इथे बघा, इथं जी माझ्याकडे ब्ल्यू लाईन आहे ही माझ्यासाठी 50 EMA ची लाईन आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर ही जी ऑरेंज लाईन आहे ही माझ्यासाठी 200 EMA ची लाईन आहे. इथे मी सेटिंगवर जाऊन चेंजेस केलेले आहेत. आलं लक्षात. तुम्ही ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ओके बढिया. आता सर मला ह्याच्यामध्ये करायचं तर काय, बघा लक्ष द्या. मी तुम्हाला एक ड्रॉइंग काढून दाखवतो. मी तुम्हाला काय करून दाखवतोय, एक ड्रॉइंग काढून दाखवतोय. तुम्हाला जर तशी ड्रॉइंग दिसली तर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे. तसं सेटअप दिसलं तुम्हाला चार्टर तरच तुम्हाला ट्रेड करायचंय. आलं लक्षात. तुम्हाला काय दिसेल, एक खाली सरळ लाईन दिसेल आणि त्याच्यावरही एक अशी लाईन दिसेल. ओके, ही लाईन जी आहे मंडळी, ही आहे 15 EMA ची लाईन, आणि ही जी लाईन आहे ही आहे 200 EMA ची लाईन. ओके ओके. त्याच्यानंतर प्राइस ह्याच्या खाली आलेला पाहिजे, 200 EMA च्या खाली आलेला पाहिजे. त्याच्यानंतर प्राइस वर निघायला पाहिजे, आणि ह्या 200 EMA च्या वर एक चांगली स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल मला पाहिजे. स्ट्रॉंग काय पाहिजे, ग्रीन कॅन्डल पाहिजे. पण इथं आठ काय, की ह्या 200 EMA च्या खाली मला प्राइस गेलेला पाहिजे. त्याच्याशिवाय मी ह्याचा वापर करू शकणार नाही. 200 EMA च्या वर मला काय पाहिजे, ग्रीन कॅन्डल पाहिजे. मला काय पाहिजे, ग्रीन कॅन्डल पाहिजे.
ठीक आहे, तरच ते माझ्यासाठी काय आहे, फायदेशीर आहे. तर मग सर मला असे स्टॉक कसे भेटतील? तर तुम्हाला सिंपल गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर टाकायचं आहे स्टॉक नियर 200 डे EMA आणि चार्ट लिंक टाका. तिथं काय टाका, चार्ट लिंक टाका आणि इथे काय करा, डेली टाका. ओके, डेली आणि त्याच्यानंतर चार्ट लिंक टाका. म्हणजे डेली म्हणजे काय दिसेल तुम्हाला, डेली म्हणजे 1 आवरचा टाइम फ्रेम दिसेल. ठीक आहे, 1 आवरच्या टाइम फ्रेमला आपण काय म्हणतो, डेली म्हणतो. ओके, आलं लक्षात? तर इथे ही पूर्ण जशास तसं कॉपी पेस्ट करा. तुम्हाला चार्ट लिंकची वेबसाईट येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला एवढे स्टॉक आले. जवळपास किती स्टॉक आले? 137 स्टॉक त्यांनी तुम्हाला काय केलेले, काढून दिलेले आहेत. आता मला ह्याच्यामध्ये काय करायचंय, सेम मला ह्याच्यामध्ये व्हॉल्यूमचा उतरता क्रम लावायचा, म्हणजे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम वरी आणि सगळ्यात कमी व्हॉल्यूम मला काय करायचे, खाली करायचं आहे. सिंपल आहे, व्हॉल्यूमवर जायचे मला, एकदा क्लिक करायचं, एकदा क्लिक केल्यानंतर सगळ्यात कमी व्हॉल्यूम दिसेल आणि अजून एकदा क्लिक करतो, अजून एकदा क्लिक केल्यानंतर मला दिसेल की इथे सगळ्यात कमी सगळ्यात जास्त जे व्हॉल्यूम आहे ते पहिले आहे आणि त्याच्यानंतर व्हॉल्यूम जे आहे कमी कमी होत जे आहे इथे गेलेला आहे. आलं लक्षात? चलो बढिया. ह्याच्यामध्ये सर्वात पहिले जो स्टॉक मला दिसतोय, ह्याच्यामध्ये मला इझी ट्रिप प्लॅनर दिसतोय, ह्याला मी कॉपी करतो आणि मी काय करतो, याचं नाव मी काय करतो, इथे पेस्ट करतो. हा स्टॉक मी NSE मध्ये ओपन करतो. आता तुम्हाला जे सेटअप म्हणजे जे फोटो दाखवला होता मी तुम्हाला, एक मिनिट मी तुम्हाला हे करतो. हे बघा, तुम्हाला असं काहीतरी दिसायले का? म्हणजे ही जी ब्ल्यू लाईन आहे, ही ब्ल्यू लाईन तुम्हाला म्हणलेलं आहे, ही ब्ल्यू लाईन काय तुमच्यासाठी 50 EMA आणि ही ऑरेंज लाईन ही काय आहे तुमच्यासाठी 200 EMA. बघा, एक्झॅक्ट फोटो तुम्हाला तसा दिसतोय, एक्झॅक्ट फोटो तुम्हाला दिसतोय. मग ह्याच्यामध्ये सर मला एंट्री कुठं करायची? मला एंट्री जेव्हा ही कॅन्डल जवळपास, मी असं म्हणू शकतो, एक मिनिट, मी असं म्हणू शकतो की ही कॅन्डल जी आहे ती 50 EMA च्या वर पण जायला पाहिजे. आलं लक्षात? आणि 50 EMA च्या वर गेल्यानंतर या कॅन्डलचा हाय माझा एंट्री ट्रिगर असेल. त्याच्यानंतर त्याच्या आधीची जिथं स्विंग असेल किंवा रेड कॅन्डल असेल, ठीक आहे, तिथं मी काय करेल, माझा SL ठेवेल आणि त्याच्यानंतर वरी मी माझं काय ठेवेल, टार्गेट ठेवेल, टार्गेट ठेवेल. आलं लक्षात? म्हणजे इथे इथे माझं जे एंट्री ट्रिगर असणार आहे ते हा पॉईंट असणार आहे. तो काय असेल, माझा हा पॉईंट असेल एंट्री ट्रिगर. ठीक आहे, त्याच्यानंतर माझा स्टॉप लॉस कुठं असेल, तर ह्या ग्रीन कॅन्डलच्या आधी जी रेड कॅन्डल आहे ती कुठं आहे, ती जवळपास इथे दिसते मला. आलं लक्षात? तर ह्या कॅन्डलचा लो, ह्या रेड कॅन्डलचा लो माझ्यासाठी काय असेल, एक स्टॉप लॉस असेल. आलं लक्षात? याला मी वेगळ्या कलरने इंडिकेट करतो. ओके, ब्ल्यू कलरने इंडिकेट करतोय, जी की तुम्हाला 43 ची प्राइस दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर माझं टार्गेट कुठं असणार आहे, इथून मला 5% टार्गेट ठेवायचं. किती टक्क्याचं टार्गेट ठेवायचं? 5% टार्गेट ठेवायचं. ठीक आहे, 47चं माझं काय असेल, टार्गेट असेल. आलं लक्षात? म्हणजे माझी एंट्री 45 ला, स्टॉप लॉस 43.4 ला आणि माझं टार्गेट जे आहे ते 47.85 ला असेल. आलं लक्षात? इथे लक्षात घ्या, 50 EMA च्या वर सुद्धा ती कॅन्डल गेली पाहिजे. 50 EMA च्या वर सुद्धा ती कॅन्डल गेली पाहिजे. आता दुसरा जो स्टॉक मला इथे भेटतोय तो कुठला भेटतोय, ट्रायडंट भेटतोय. या ट्रायडंटला सुद्धा बघूया. ठीक आहे, आणि लक्षात घ्या हा स्टॉक सुद्धा 1 डे टाइम फ्रेम मध्येच आहे बरं का. म्हणजे इथे जे काय आपण बघतोय आतापर्यंत हे 1 डे मध्येच बघतोय. तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन व्हायचं त्याच्यामुळे मी क्लिअर करतोय, वारंवार क्लिअर करतोय. आता मला सांगा, तुम्हाला एक्झॅक्टली तसं सिच्युएशन दिसली आहे का, की 50 EMA 200 डे EMA, ही ग्रीन कॅन्डल, याचा हाय माझा काय असेल, एंट्री ट्रिगर असेल आणि ह्याच्या आधीची रेड कॅन्डल जी दिसते मला ती ही तर दिसते. या रेड कॅन्डलचा लो माझ्यासाठी काय असेल, स्टॉप लॉस असेल आणि माझं टार्गेट इथून 5%चं असेल. इथून किती टक्क्याचं असेल, 5%चं असेल. आलं लक्षात? पहिलं टार्गेट 5%चं जवळपास असेल. आलं लक्षात? ओके, आता मी इथे ऑलरेडी जी आहे माझी एंट्री निघून गेलेली आहे, त्याच्यामुळं मी या स्टॉकला बघायला पाहिजे का? नाही, मी या स्टॉकला बघायला नाही पाहिजे. तर नेक्स्ट स्टॉक कुठला आहे, साऊथ इंडियन बँक लिमिटेड हा स्टॉक आहे. तर ह्याला मी काय करतो, जरा बघतो चार्टवर. ठीक आहे मंडळी, तुमचे जे काही डाऊट आहेत ते चॅट बॉक्समध्ये टाका तुम्ही. ठीक आहे, मी तुमचे सर्व डाऊट जे आहे ते घेणार आहे. आलं लक्षात? बघा, इथे हा स्टॉक मला दिसतोय आणि ह्या स्टॉकचा जर तुम्ही चार्ट बघितला ना, तुम्हाला लक्षात येईल की हा स्टॉक विचित्रच आहे. बघायला गेलं तर विचित्र म्हणजे कसा, की ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, EMA आणि 200 EMA आणि 50 EMA ह्याच्यामध्ये अंतर खूप आहे, अंतर खूप आहे. त्याच्यानंतर 200 EMA च्या खाली जाऊन वर गेलेला नाही हा स्टॉक. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेड करायचा आहे का? नाही, हा आपल्याला ट्रेड करण्यासारखा नाही स्टॉक. ठीक आहे, आलं लक्षात? त्याच्यानंतर तिसरा स्टॉक कुठला, IDFC फर्स्ट बँक लिमिटेड. ठीक आहे, चलो IDFC फर्स्ट बँक लिमिटेडला मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो. आता हा स्टॉक पण बघा, या स्टॉकला सुद्धा तुम्ही बघा, हा EMA च्या किती लांब आहे.
ओके. आणि आपल्याला जे पिक्चर पाहिजे होतं, आपल्याला जसा फोटो पाहिजे होता, असा आपल्याला स्टॉक भेटतोय का? ह्याच्यामध्ये असं स्ट्रक्चर भेटतंय का? नाही भेटत आहे. आपल्याला असं जे स्ट्रक्चर पाहिजे ते भेटतंय का? नाही भेटत आहे. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करायला पाहिजे का? बिलकुल आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेड करायचा नाही. आलं लक्षात? याच्यामध्ये बिलकुल आपल्याला ट्रेड करायचं नाही. ओके. तर हे जे 2 सेटअप आहेत हे तुम्हाला वापरायचे आहेत. तुम्हाला ह्याच्यामध्ये जे रूल्स सांगितले आहेत, जे मी तुम्हाला डिसिप्लिन सांगितली आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि जर तुम्हाला ह्या सेशनमध्ये काही जरी अडचण असेल, तर डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे, चॅट बॉक्समध्ये टाकायचं आहे किंवा डायरेक्ट मला WhatsAppला मेसेज करायचा आहे. ओके. WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. अडचण आली तर डायरेक्ट मला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ॲड करून देईल. मॅन्युअली ॲड होता येतं. ओके. काही जणांना अडचण येत आहे, पण काळजी करू नका. त्याचं पण मी सोल्युशन लवकरच काढणार आहे. ओके. तर आजच्या सेशनमध्ये काही डाऊट वाटला तर जरूर कळवा. त्याच्यानंतर आजचं सेशन कसं वाटलं हे सुद्धा मला सांगा. तुमच्या व्हॅल्यूमध्ये, तुमच्या नॉलेजमध्ये आज काहीतरी भर पडली असेल याचीच मी अपेक्षा करतो. आणि थँक यू सो मच आजचं सेशन जॉइन केल्याबद्दल. आशा करतो तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटला असेल आज. थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.